Hey guys, my name is Rahul Shinde and welcome to your YouTube channel Easy Learning. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण 10वीचा जो चॅप्टर नंबर 2 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तो बघणार आहोत. याआधी आपण फर्स्ट चॅप्टर बघितला आहे, त्याच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. तर तुम्ही 10th अल्जेब्रा नावाची जी प्लेलिस्ट तयार केली तर त्यामध्ये जाऊन चेक करू शकता. तर त्यामध्ये आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट सोडून दाखवलेला आहे. तर आज आपण नवीन चॅप्टर चालू करतो, आपला सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर याआधी आपण बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामध्ये आपण बघितलं होतं की 2 व्हेरिएबल्स होते. ठीक आहे, आणि त्यानंतर कंडिशन अशी होती की त्या व्हेरिएबल्समध्ये त्याची जी पॉवर आहे तर ते म्हणजे या ठिकाणी त्याचा जो पॉवर असेल, ठीक आहे, याच्या डोक्यावरती, तर तो मॅक्सिमम 1 असेल. ठीक आहे, तर याच्या आधी तुम्हाला माहिती असेल की लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं. लिनियर इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये जो आपला इक्वेशन लिहिल्यानंतर जो अननोन आहे त्याचा इंडेक्स म्हणजे त्याचा पॉवर जर 1 असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल 5x + 9. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तुम्ही अजूनही भरपूर लिहू शकता. फॉर एक्झाम्पल 3m + 10. दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. ठीक आहे, आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर लिनियर इक्वेशन म्हणजे ज्यावेळेस एक्सचा पॉवर ज्यावेळेस 1 असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. तेच जर एक्सचा पॉवर जर आपण 1ने इन्क्रीज केला, ठीक आहे, तर या ठिकाणी एक्सचा पॉवर जर आपण किती केला, 2 केला, आणि 2 केल्यानंतर जे इक्वेशन आपल्याला भेटतं आहे तर त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. आणि व्हेनेवर वी इक्वेट दिस इक्वेशन इक्वल टू 0. ठीक आहे, आपण जर ह्या इक्वेशनला इक्वल टू जर 0 इक्वेट केलं, x² + 3x - 5 इक्वल टू जर 0 हे जर असं लिहिलं तर मी याला म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर आपल्याला हेच शिकायचं आहे लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यावाले व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. त्यानंतर आज आपण जो आपला प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आहे तर त्याचे ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ तर त्यावेळेस तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनबद्दल आपण काही थोडीशी माहिती आता मिळू. ठीक आहे, तर एक गोष्ट आपल्याला कळाली की क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी एक अननोन असतो. ठीक आहे, आणि त्या अननोनचा मॅक्सिमम पॉवर किती असतो, अननोनचा मॅक्सिमम पॉवर 2 असतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक अननोन पाहिजे, त्याला आपण 1 व्हेरिएबल म्हणू. ठीक आहे, 1 व्हेरिएबल, आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम पॉवर किती पाहिजे, या ठिकाणी 2 पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. ठीक आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे जनरल फॉर्म आहे तर तो जनरल फॉर्म बघूया आता आपण. ठीक आहे, हे झालं आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक एक्झाम्पल या ठिकाणी. तर आपण याचा आता जनरल फॉर्म बघूया. ठीक आहे, तर जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी बघा, ax² + bx + c. ax² + bx + c इक्वल टू 0. याला काय म्हणू आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म. फक्त या ठिकाणी बघा जो आपला ए तर तो नेहमी काय असतो, नॉन झिरो असतो. नॉन झिरो म्हणजे काय, एची व्हॅल्यू नेहमी 0च्या व्यतिरिक्त कोणतेही असू शकते. ठीक आहे, ती जर 0 जर घेतली तर या ठिकाणी 0 × ax² हा 0 होऊन जाईल, म्हणजे तो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी फॉर्म होणार नाही. त्यामुळे एची व्हॅल्यू नेहमी नॉन झिरो असते. या ठिकाणी बी आणि सीची व्हॅल्यू 0 असली तरी तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकतो, कारण त्या ठिकाणी त्याचा जो पॉवर आहे तर तो किती 2, म्हणजे एक्सचा जो अननोन आहे तर त्या अननोनचा पॉवर या ठिकाणी 2 येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकतो. मग आता हे जे इक्वेशन आहे हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल. हेचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c. ठीक आहे, यानंतर आपण याला इक्वेट टू 0 करतो. त्याच्यावरून आपण त्याचे रूट्स फाइंड आउट करतो. आणि ते रूट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी हे इक्वेशन याचे जर रूट्स फाइंड आउट केले आणि ते रूट्स जर याच्यामध्ये पुटअप केले तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. 0 येते याचाच अर्थ काय, तर ते जे रूट्स आहे त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करता. आणि याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की ते त्या इक्वेशनचे काय व्हॅल्यूज आहे किंवा मग त्याच्यावाले ते रूट्स आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पलवरून तुम्हाला मी सांगतो, ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल आहे, x² + 5x - 6. x² + 5x - 6. ठीक आहे,
इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू -6 देन दिस इक्वेशन बिकम इक्वल टू 0. ठीक आहे. आपण जर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जर -6 पुटअप केली तर आपल्याला या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे या इक्वेशनची तर ती 0 येऊन जाते. बघा या ठिकाणी जर मी एक्स इक्वल टू -6 जर पुटअप केला तर बघा काय येईल या ठिकाणी -6² प्लस 5 इंटू -6 इक्वल टू 0. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती टाकली मी -6चा स्क्वेअर झाला 36 मायनस इंटू मायनस. ठीक आहे. जर आपण मायनसचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते प्लसमध्ये येतं. मायनस आणि प्लसचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते मायनसमध्ये येतं. 5 इंटू 6 -30 -6 इक्वल टू 0. ठीक आहे. 36 - 36 0 इक्वल टू 0. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काय भेटलं 0 इक्वल टू 0. याचा अर्थ काय हा जो एक्स इक्वल टू -6 आहे. ठीक आहे. एक्स इक्वल टू किती -6 जो आहे एक्स इक्वल टू -6 तो या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. याचा अर्थ एक्स इक्वल टू -6 हा या इक्वेशनचा रूट आहे. जर आपण एक्स इक्वल टू 2 जर पुटअप केलं तर बघा काय होतं या ठिकाणी 2चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 -6 इक्वल टू 0. 2चा स्क्वेअर 4 प्लस 10 -6 इक्वल टू 0. 14 10 प्लस 4 14 -6 इक्वल टू 0. तर 8. ठीक आहे. याची व्हॅल्यू आली 8 इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण एक्सची व्हॅल्यू जर 2 टाकली तर ते नॉन झिरो येते म्हणजे 0 सोडून वेगळी व्हॅल्यू येते. तर या ठिकाणी ती 8 आलेली. तर याचा अर्थ काय एक्स इक्वल टू 2 हा जो आहे तर तो या इक्वेशनचा रूट नाही आहे. ठीक आहे. एक्स इक्वल टू इज नॉट द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन ऑर इज नॉट रूट ऑफ दॅट इक्वेशन बट एक्स इक्वल टू -6 इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू -6 देन वी गेट that equation equal to 0. From this we can conclude that the x equal to -6 is the root of that quadratic equation. ठीक आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघू. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ॲक्च्युली क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे वगैरे. ठीक आहे. तर हे बेसिक तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूल्स आहे. पहिलं त्यामध्ये एक व्हेरिएबल असतो 1 व्हेरिएबल. ठीक आहे. सेकंड त्यामध्ये जो व्हेरिएबल असेल म्हणजे जो अननोन असेल तर त्याचा पॉवर म्हणजे त्याचा इंडेक्स जो असतो इंडेक्सची व्हॅल्यू मॅक्सिमम किती पाहिजे 2 पाहिजे. ठीक आहे. 2 पेक्षा कमी नको जास्तही नको. ती जर असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. ठीक आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघू. ठीक आहे. चाल okay, we will see the practice set number 2.1. the first question is write any 2 quadratic equation. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला कोणते 2 quadratic equation लिहायला लागले. तर quadratic equation साठी आपल्याला रूल माहिती आहे. त्याचा बेसिक जो इक्वेशन आहे. ठीक आहे. तर ते स्टँडर्ड फॉर्मॅट लिहू. या ठिकाणी ax² प्लस bx प्लस सी हा याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. व्हेअर a इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. एची व्हॅल्यू काय पाहिजे या ठिकाणी नॉन झिरो पाहिजे आणि या ठिकाणी एक अननोन पाहिजे आणि त्या अननोनची मॅक्सिमम पॉवर 2 पाहिजे. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण. या ठिकाणी त्यांनी आपल्याला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला लावले. ठीक आहे. पहिलं आपण या ठिकाणी लिहू शकतो 2x² प्लस 3x प्लस 9 इक्वल टू 0. त्यानंतर 5n² प्लस 8n प्लस 10 इक्वल टू 0. असे कोणतेही तुम्ही या ठिकाणी कोणत्याही व्हॅल्यू टाकू शकता. ABCच्या या ठिकाणी कोणत्या पण व्हॅल्यू टाकू शकता. त्यानंतर A to Z पर्यंत कोणता या ठिकाणी अननोन घेऊ शकता. तुम्ही त्याला म्हणू शकता की तो एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक अननोन आहे. ठीक आहे. ठीक आहे. फक्त हा स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात ठेवा. त्यामध्ये एची व्हॅल्यू 0 नाही टाकायची आणि जो A to Z कोणताही जो अननोन घेत आहे मोस्ट ऑफ द टाइम्स आपण एक्स घेतो. तर तो एक्सची जी पॉवर आहे ती मॅक्सिमम 2 ठेवा. 2च्या वर किंवा खाली जर आले तर मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे कोणत्या तरी एका टर्ममध्ये तो एक्सची जी पॉवर आहे तर ती किती पाहिजे 2 पाहिजे. ठीक आहे. 2 पेक्षा जास्त नको. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. यानंतर त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. तर एक्झाम्पल या ठिकाणी लिही तुम्ही x² प्लस 5x मायनस 2. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडं x² प्लस 5x मायनस
टू. ठीक आहे. तर त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की हे जे इक्वेशन आहे तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते ओळखण्यासाठी काय करायचं फक्त आपल्याला त्याचा जो फॉर्मॅट आहे तर याला आपण स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर कम्पेअर करू. काय ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 5, c ची व्हॅल्यू आपल्याकडं -2. ठीक आहे. त्यानंतर मॅक्सिमम पॉवर ऑफ x, मॅक्सिमम इंडेक्स ऑफ x इक्वल टू 2 आहे. ठीक आहे. तर या दोन्ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत आहे. त्यामध्ये जो व्हेरिएबल आहे तो एकच व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आणि त्याची मॅक्सिमम पॉवर किती 2 आहे. तर जे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो इक्वेशन नंबर 1 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. या ठिकाणी मी राईटचा साईन देतो. नेक्स्ट इक्वेशन दिलं आहे y² इक्वल टू 5y - 10. ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे y² इक्वल टू 5y - 10. ठीक आहे. त्यालासुद्धा जर आपण स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर जर कम्पेअर केलं तर 5y ह्या साईडला येऊन -5y होईल. y² 5y जर तो लेफ्ट हँड साईडला गेला तर -5y -10 या साईडला गेला तर +10 इक्वल टू 0. ठीक आहे. त्याला जर स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर कम्पेअर केलं तर इंडेक्स या ठिकाणी याचा 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर ax² प्लस by प्लस cच्या याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर तो फॉर्मॅटसुद्धा सॅटिस्फाय करतो. याचा अर्थ हे सुद्धा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड इक्वेशन लिहू आपण y² प्लस 1/y इक्वल टू 2. ठीक आहे. थर्ड इक्वेशन या ठिकाणी y² प्लस 1/y इक्वल टू 2. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं जर ट्राय केला तर हा मल्टिप्लाय बोथ द साईड बाय y. जर दोन्ही साईडला जर y ने मल्टिप्लाय केलं तर y इंटू ब्रॅकेट y² प्लस 1/y इक्वल टू 2 इंटू y. ठीक आहे. हा होईल y³ y इंटू 1/y 1 2y. ठीक आहे. तर ते इक्वेशन आपल्याला येईल y³ - 2y प्लस 1 इक्वल टू 0. या ठिकाणी जर बघितलं आपण तर जो अननोन आहे किंवा जो आपण अननोन या ठिकाणी घेतलेला आहे y तर त्याचा पॉवर किती त्याचा इंडेक्स म्हणा पॉवर म्हणा तर त्याची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे. तर ती 2पेक्षा काय आहे मोठी. ठीक आहे. 2पेक्षा 3 मोठी. याचा अर्थ हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. दिस इज नॉट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. x प्लस 1/x इक्वल टू -2. x प्लस 1/x इक्वल टू -2. ठीक आहे. हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याला थोडंसं सिम्प्लिफाय करू आपण. इफ यू मल्टिप्लाय बोथ द साईड बाय x देन वी गेट x इंटू ब्रॅकेट दोन्ही साईडला आपण x ने मल्टिप्लाय करू x प्लस 1/x इक्वल टू -2 इंटू y. तर दोन्ही साईडला -2 इंटू x दोन्ही साईडला आपण x ने मल्टिप्लाय का बरं केलं तर या ठिकाणी 1/x आहे. हा 1/x कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी x ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर होईल ते x² x इंटू 1/x झाला 1 x कॅन्सल होईल -2x x² प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. या ठिकाणी याचा इंडेक्स जो आहे इंडेक्स जर आपण बारकाईने बघितलं तर इंडेक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे. आणि स्टँडर्ड फॉर्मॅट बरोबर जर कम्पेअर केलं तर स्टँडर्ड फॉर्मॅटसुद्धा या ठिकाणी सॅटिस्फाय होतं. याचा अर्थ दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. m प्लस 2 इन सेकंड ब्रॅकेट m - 5. ठीक आहे. फर्स्ट ब्रॅकेट m प्लस 2 सेकंड ब्रॅकेट m - 5. ठीक आहे. तर या तुम्ही नोट डाऊनही करू शकता किंवा जे महत्त्वाचे पॉईंट मी सांगतोय तर ते तुम्ही वहीवर तुमच्या नोट डाऊन करून घ्या. m प्लस 2 m - 5. ठीक आहे. m प्लस 2 m - 5. ठीक आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण याला जर बारकाईने जर बघितलं या ठिकाणी 2 ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन दिलं आहे आणि दे आस्क दॅट वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण एमनी जर या ठिकाणी प्रॉपर जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल आपल्याला m इंटू ब्रॅकेट m - 5 प्लस 2 इंटू ब्रॅकेट m - 5 m² - 5m प्लस 2m - 10. ठीक आहे. m². की m² एकदाचे m² लिहून घेऊ -5m प्लस 2m -3m -10. ठीक आहे.
if we compare this with our standard format ax square plus bx plus c, then we can see that the unknown here, म्हणजे या ठिकाणी जो अननोन दिला आहे तर त्याचा मॅक्सिमम पॉवर किती आहे 2. ठीक आहे, इंडेक्स म्हणा किंवा पॉवर म्हणा. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. आणि ह्या इक्वेशन बरोबर जर कम्पेअर केलं तर ते इक्वेशनसुद्धा जवळपास सारखेच आहे, सेम आहे. तर आपण म्हणू शकतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, इट इज ॲन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलं आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन. ठीक आहे, खूप सोपा क्वेश्चन विचारला त्यांनी. फर्स्ट क्वेश्चनसुद्धा खूप सोपा होता, सेकंडही सोपा होता, आणि जो आता नेक्स्ट बघतो आपण तर तो सुद्धा खूप सिम्पल आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 हा ॲक्च्युली तुमचं जे बेसिक्स आहे. ठीक आहे, बेसिक म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्यानंतर त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे, तर याच्या रिलेटेडच आहे. त्यांनी विचारलेलं काय की जे खालचे इक्वेशन खाली त्यांनी जे इक्वेशन विचारलेले आहे तर त्यांचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. तर स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आपला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, अँड फर्स्ट इक्वेशन इज 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन दिलं आहे त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर कम्पेअर करायचं, आणि स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. इथं जर प्रॉपरली बघितलं आपण तर एक्स स्क्वेअरचा जो मल्टिप्लायर असतो, म्हणजे जो अननोन असेल ज्याचा पॉवर 2 असेल त्याचा जो मल्टिप्लायर असतो ती म्हणजे ती व्हॅल्यू म्हणजे एची व्हॅल्यू असते. त्यानंतर जो अननोन म्हणजे एक्स ज्याचा पॉवर 1 असतो त्याचा जो मल्टिप्लायर असेल त्याची व्हॅल्यू बी असते, आणि जो कॉन्स्टंट असेल तो काय असतो आपला सी असतो. जर आपण याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जर लिहून घेतलं या इक्वेशनला तर आपल्याकडे येईल बघा वाय स्क्वेअर, वाय जर आपण लेफ्ट हँड साईडला नेला 2y मायनस 10 इक्वल टू 0. याला आपण स्टँडर्ड बरोबर कम्पेअर करू ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. या ठिकाणी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त अननोनची व्हॅल्यू इथं चेंज झाली. या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण इथं बी वाय घेतो बी एक्स. ठीक, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण एक्स इन टर्म्स ऑफ एक्स घेतो, तर आपल्याला इन टर्म्स ऑफ वाय दिले आहे आपल्याला इक्वेशनमध्ये. ठीक आहे, जर आपण वायचा मल्टिप्लायर बघितलं तर वायचा मल्टिप्लायर आहे 1, म्हणजे एची व्हॅल्यू आली आपली 1. त्यानंतर वाय स्क्वेअरचा मल्टिप्लायर 1, त्यानंतर वायचा मल्टिप्लायर या ठिकाणी 2, म्हणजे बीची व्हॅल्यू आली आपली 2, आणि कॉन्स्टंट या ठिकाणी -10. ठीक आहे, सिम्पल आहे. फक्त आपल्याला जे इक्वेशन दिलं आहे त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं, आणि त्यानंतर मग ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, नेक्स्ट इक्वेशन आहे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3. ठीक आहे, हे रफ करावं लागेल आपल्याला. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3. ठीक आहे, पुन्हा बघून घेतो बरोबर आहे का. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिले आहे, तर त्या इक्वेशनला आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, आणि त्यानंतर ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण एक्स मायनस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इक्वल टू 2x मायनस 3. जर आपण एक्स मायनस 1 जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर याचा अर्थ आपल्याला ते ब्रॅकेट ओपन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा पाठ करून घ्या. तुम्हाला याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस तो लागणार आहे. ठीक आहे, तर एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर याला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे यानुसार त्याचं एक्सपान्शन करू, आणि त्यानंतर मग सॉल्विंग करू, आणि ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीच्या फॉर्मॅटमध्ये बघा एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर एची व्हॅल्यू एक्स, बीची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 3. ठीक आहे, हा 2x या साईडला मायनस होईल. एक्स स्क्वेअर मायनस 2x
हा -2x पुन्हा +1 हा 3 या साईडला येऊन मायनस होईल इक्वल टू 0. आपल्याकडे येईल मग x² - 4x +1 - 3 -2. ठीक आहे. आणि आपण जर याला स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर जर कम्पेअर केलं, त्याला जर आपण स्टँडर्ड फॉर्मॅटबरोबर जर कम्पेअर केलं तर आपल्याकडे येईल ax² + bx + c. ठीक आहे. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल a, x² चा मल्टिप्लायर 1, x चा मल्टिप्लायर -4 म्हणजे b ची व्हॅल्यू भेटली -4 आणि कॉन्स्टंट इक्वल टू -2. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू भेटल्या 1 -4 -2. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल आहे, काही असं अवघड असं काही नाही त्यामध्ये, सगळे एकदम बेसिक गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा ते रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. यूट्यूबवर बघण्याचा हाच एक फायदा असतो की जर एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही तर ते आपण पुन्हा बघू शकतो. नेक्स्ट इक्वेशन इज x² + 5x इक्वल टू x² + 5x इक्वल टू -3 - x. ठीक आहे. सिंपल आहे. बघा, एक रूल सांगतो मी तुम्हाला. जर आपल्या ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल, जर ते मायनस साईनमध्ये जर पाठवलं आपण, ब्रॅकेट जर ओपन केला तर हे जे मधले जेवढ्या पण टर्म असतील तर त्यांचं साईन काय होतं, चेंज होऊन जातं. तर आपण हे ठिकाणी जर बघितलं तर x² + 5x मायनस साईन जर म्हणजे ब्रॅकेट जर ओपन केला तर -3 आणि हा मायनसचा होईल इथं +x. ठीक आहे. त्यानंतर हे जर आपण लेफ्ट हँड साईडला पाठवले तर पुन्हा त्यांचे साईन चेंज होतील, x² + 5x, त्यानंतर इथं -3 चा +3 होईल, +x चा -x होईल इक्वल टू 0. ठीक आहे. x² + 5x - x + 4x, 5x मधून एक x गेला, 4x + 3 इक्वल टू 0. नाउ it will come into standard format. Now compare with the standard equation ax² + bx + c. Okay, then we get a equal to 1, b equal to 4, c equal to 3. ठीक आहे. x² चा जो मल्टिप्लायर आहे या ठिकाणी काहीच नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर x चा मल्टिप्लायर आहे 4 आणि c म्हणजे कॉन्स्टंट 3. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थोडंसं टिपिकल घेतो मी. p इंटू ब्रॅकेट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल p इंटू ब्रॅकेट 3 + 6p, p इंटू ब्रॅकेट 3 + 6p इक्वल टू -5. तर आपण p या ठिकाणी p पूर्णमध्ये मल्टिप्लाय होईल, तो येईन आपला 3p, p इंटू p 6p² इक्वल टू -5 या साईडला येऊन +5 होईल, 3p + 6p² + 5 इक्वल टू 0. याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहू आपण. 6p² म्हणजे स्क्वेअरवाला पहिला, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी पॉवरवाला म्हणजे p वाला सेकंड, +5 इक्वल टू 0. कंपेअर विथ द स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c. व्हॅल्यू ऑफ a इक्वल टू पॉवर ऑफ p², 6. व्हॅल्यू ऑफ b p चा मल्टिप्लायर 3 आणि कॉन्स्टंट इक्वल टू 5. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे सगळं समजलं असेल, सिम्पल होते या सगळ्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट ऑफ द इक्वेशन ऑर नॉट. ठीक आहे. आपल्याला त्यांनी विचारलं आहे की जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर त्याच्यासमोर काही व्हॅल्यू दिलेले आहेत त्यांनी, तर ते त्याचे रूट्स आहे का नाही. ठीक आहे. तर हा क्वेश्चन जर तुम्हाला सोडवायचा असेल तर एक महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा. जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला गिवन आहे ax² + bx + c आणि त्यासमोर जर आपल्याला काही जर व्हॅल्यू त्यांनी गिवन असेल, फॉर एक्झाम्पल 2, 3, 4, 6 एनिथिंग, आणि जर या व्हॅल्यू जर आपण एक्सच्या जागेवर जर टाकल्या आणि टाकल्यानंतर जर इक्वल टू 0 व्हॅल्यू आली
तर आपण म्हणू शकतो की ते त्या इक्वेशनचे रूट्स आहे. ठीक आहे, म्हणजे तो नियमच असतो, रूट्स ऑफ द इक्वेशन सॅटिस्फाय दॅट इक्वेशन. म्हणजे जे रूट्स असतात ते जर आपण त्या इक्वेशनमध्ये टाकले तर त्या इक्वेशनची व्हॅल्यू 0 येऊन जाते. ठीक आहे, सिम्पल रूल आहे, फक्त एवढा रूल लक्षात ठेवा. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन एकदम सिम्पल वेने सॉल्व करू शकता. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 या आणि आपल्याला ओळखायचं आहे की ते रूट्स ऑफ द इक्वेशन आहे की नाही. x² + 4x - 5 x² + 4x - 5 आणि व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. एक्सच्या व्हॅल्यू 1 आणि -1. ठीक आहे, या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्यांनी विचारलं आहे की ह्या दोन ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या आपले जे इक्वेशन आहे तर त्याचे रूट्स आहे का नाही. ठीक आहे, तर बघू आपण. x = 1 जर आपण या इक्वेशनमध्ये जर पुटअप केलं आणि पुटअप केल्यानंतर जर त्याची व्हॅल्यू 0 आले तर ते त्याचे रूट आहे. त्यानंतर x = -1 पुट करू तरी पण 0 आले तर पुन्हा आपण म्हणू शकतो की ते त्याचं रूट आहे. ठीक आहे, या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहे. लेट्स सी, पुट द व्हॅल्यू ऑफ x = 1 इन दॅट इक्वेशन. वी गेट 1² + 4 × 1 - 5. ठीक आहे, आपल्याला भेटेल या ठिकाणी मग एक्सची व्हॅल्यू 1 टाकली, x² आहे म्हणून 1² झाला, 4 × x म्हणजे 4 × 1 झाला -5. 1चा स्क्वेअर 1 + 4 - 5, 1 + 4 5 - 5 = 0. ठीक आहे, या ठिकाणी =0 आला, याचा अर्थ x = 1 इज द रूट ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे x = 1 हा काय आहे, x² + 4x - 5चा काय आहे, रूट आहे. ठीक आहे, असं आपण लिहू शकतो. x = 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट व्हॅल्यू पुटअप करू. x = -1. x = -1 इक्वेशनमध्ये पुटअप करू. ठीक आहे, -1² + 4 × -1 -5, -1चा स्क्वेअर 1, 4 × -1 -4 -5, 1 -9 -4 आणि -5 सेम साईन आहे, त्यांची ॲडिशन झाली -9, 1 -9 आलं आपलं -8. ठीक आहे, विच इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, विच इज नॉट इक्वल टू 0. सो x = -1, x = -1 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, लक्षात आलं. फक्त ज्या व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या. पुटअप केल्यानंतर जर व्हॅल्यू 0 आले तर रूट ऑफ इक्वेशन, व्हॅल्यू जर 0 नाही आले तर इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. (2m² - 5m). ठीक आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. 2m² - 5m = 0. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 खूप सिम्पल आहे आणि यामध्ये फक्त तुमच्या बेसिक जे नॉलेज आहे रिगार्डिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बस तेवढं चेक केलेलं आहे. ठीक आहे, 2m² - 5m = 0. 2m² - 5m = 0 and they have given the value of m are 2 and 5/2. 2 and 5/2. ठीक आहे, तर पहिले आपण 2 पुटअप करू. पुट m = 2. m = 2 जर पुटअप केली तर आपल्याकडे येईल या ठिकाणी 2 × 2चा स्क्वेअर -5 × 2 = 0. ठीक आहे, 2 × 2चा स्क्वेअर झाला आपल्याकडं = 0 नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, 2 × 4 -10, 2 × 4 is 8 -10 which is equal to -2. So -2 is not equal to 0. So m = 2 is not root of given equation. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट व्हॅल्यू पुटअप करू. m = 5/2. m = 5/2. ठीक आहे, या ठिकाणी इक्वेशन लिहितो मी. 2m² - 5m. ठीक आहे, यामध्ये m ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला 5/2. 2 × ब्रॅकेट 5/2
एमचा स्क्वेअर म्हणू 5/2चा स्क्वेअर मायनस 5 इंटू ब्रॅकेट 5/2, ठीक आहे. त्यानंतर 2 इंटू ब्रॅकेट 5चा स्क्वेअर 25 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4 मायनस 25 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 25/2 minus 25/2 equal to 0. Here we get the value of equation. When we put the value m equal to 5/2, we get it 0. So m equal to 5/2 is root of given equation. ठीक आहे, सिंपल आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. या इक्वेशनमध्ये फक्त काही नाही, फक्त आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या होत्या इक्वेशनच्या त्या त्यामध्ये पुटअप करायच्या. इफ इट कम्स टू 0 देन इट्स रूट ऑफ इक्वेशन. इफ इट नॉट कम्स टू 0 देन इट्स नॉट द रूट ऑफ दॅट गिवन इक्वेशन. ठीक आहे, विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड के इफ x इक्वल टू 3 इज द रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे, फाइंड k if x equal to 3 is root of equation दिला आहे kx square minus 10x plus 3. kx square minus 10x plus 3 equal to 0. ठीक आहे, kx square minus 10x. ठीक, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की x इक्वल टू 3 हे या इक्वेशनचं रूट आहे आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि गिवन आहे आपल्याकडं x इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे, या इक्वेशनचं x इक्वल टू 3 हे रूट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, x इक्वल टू ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर इक्वल टू काय येणार आहे, या इक्वेशनचं 0 येणार आहे आणि आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चला तर मग त्यांनी सांगितलं त्या प्रोसिजरने आपण त्यामध्ये पुटअप करू. kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0. ठीक आहे, आपल्याला इक्वल टू 0 येणार आहे किंवा जेव्हा आपण x इक्वल टू 3 पुटअप करू. k इंटू ब्रॅकेट पुट द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 3 मायनस 10 इंटू 3 प्लस 3 आणि जर आपण x ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर हे इक्वेशनची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे. कारण x इक्वल टू 3 काय आहे, रूट ऑफ इक्वेशन. आणि रूट ऑफ इक्वेशन म्हणजे जर रूटची व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये टाकली तर ती 0 येत असते. काय आले ते 9 k स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 इज 30 प्लस 3 इक्वल टू 0. ठीक आहे, मायनस 30 प्लस 3 इज मायनस 27. 9 k स्क्वेअर minus 27 equal to 0. So 27 comes to right hand side, it will become 9k square equal to 27. So k square equal to 27 divided by 9, 3, k equal to plus minus square root of 3. या ठिकाणी आपल्याला k ची व्हॅल्यू भेटली प्लस मायनस k स्क्वेअर नाही या ठिकाणी 9k. ठीक, 9k या ठिकाणी k ची स्क्वेअर रूट घेण्याची गरज नाही या ठिकाणी, k इक्वल टू 3. ठीक आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, थोडं लिहिण्यामध्ये चूक झाली होती. आपल्याला दिलेलं आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वेशन दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला k हा अननोन आहे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि x इक्वल टू 3 जे तर ते रूट ऑफ इक्वेशन आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू या x 3 टाकायची, त्यानंतर इक्वल टू 0 घ्यायचं. घेतल्यानंतर आपल्याला त्याची जी व्हॅल्यू तर ती 0 येणार, कारण x जे काय तर ते या इक्वेशनचं रूट आहे. मग याने एक्सच्या ठिकाणी आपण 3 टाकला, 3चा स्क्वेअर झाला 9k मायनस 30 प्लस 3 इक्वल टू 0. मायनस 30 प्लस 3 इज मायनस 27. मायनस 27 राईट हँड साईडला प्लस 27 झाले. हा k इथं मल्टिप्लायला तो डिवाईडला आला. 9 3 जा 27, k ची व्हॅल्यू आली आपली 3. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू पण फाइंड आउट करू शकता. या ठिकाणी k एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लायर k दिला. बऱ्याच वेळेस समजा एक्सचा मल्टिप्लायरसुद्धा देऊ शकता ते अननोन असा. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जे रूट जर त्यांनी सांगितलं की
x equal to 2, 3, 4 anything is that root of the given equation, then put that value in that equation, we will get the value of unknown. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जो आपला प्रॅक्टिस सेट आहे तर तो सोडवला आहे. त्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया. ठीक आहे, थँक्यू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे.